असणाऱ्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना अपात्र ठरून गरीब गरजू बहिणींची अंतिम यादी तयार करण्याचे आदेश सरकारनं महिला आणि बालविकास विभागाला दिलेत. तर लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ अद्याप बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही. हा लाभ या महिनाअखेरपर्यंत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. उद्या सकाळी 11 वाजल्यापासून पुढे पहिला टप्पा वाटप होणार आहे. मोठी खुशखबर आहे. सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. जुलै अखेरपर्यंत हा जो टप्पा आहे, जो जुलैचा 13वा हप्ता आहे, तो लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुमच्या मोबाईलवरती सकाळी तुम्हाला उद्या 11 वाजून पुढे 10 मिनिटांनंतर पुढे तुम्हाला म्हणजे 11 वाजेच्या पुढे हे जे वाटप आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुमच्या मोबाईलवरती खटाखट हे पैसे जे आहेत ते तिथं पडणार आहेत. त्यामुळं काय करायचं आहे, नेमकं काय कोणत्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे हे लक्षात ठेवा. कारण आपण आत्ताच न्यूज बघितलेली आहे, खूप लेटेस्ट, आत्ताच जस्ट 15-20 मिनिटापूर्वीच ही न्यूज आलेली आहे आणि मी लगेचच त्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. कारण आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हे पैसे पोहोचणे खूप गरजेचे आहे. लक्षात ठेवा, जर तुम्हाला पैसे येत नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, किंवा तुम्हाला पैसे यायला हवेत असं वाटत असेल तर काय करावं लागणार आहे. कारण यावेळेस सरकार हे खूप काटकसरीने आणि खूप बारकाईने अर्ज पडताळणी करत आहे. कारण गेल्या महिन्यापासून आमच्या इथल्याच काही लाडक्या बहिणींचं हप्ता हा बंद झालेला आहे. त्यांनी सुद्धा असाच हलगर्जीपणा केला आणि मग प्रॉब्लेम झाला. त्यांना जूनचा हप्ता हा आलाच नाही. मग जूनचा हप्ता आलाच नाही, त्यामुळं आता त्यांना जुलैचा देखील हप्ता येणार नाही. कारण तुम्ही एकदा जर का तुम्ही यादीतून बाहेर गेलात तर परत पुन्हा तुम्हाला यादीत तिथं येता येत नाही. त्यासाठी सुद्धा काही प्रोसेस आहे, मी तुम्हाला ती डिटेलमध्ये सांगतोय. जरी तुम्हाला जूनचा हप्ता आला नसेल तरी व्हिडिओ संपूर्ण पहा. काय करावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता हे दोन्ही हप्ते तुम्हाला मिळतील. त्यामुळं व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची एक विनंती आहे, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. कमेंट्समध्ये मला फक्त एवढंच सांगा की तुमची बँक कोणती आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला जूनचा हप्ता आला होता का. कारण खूप महत्त्वाची बातमी आहे. कारण ह्या 3 गोष्टीसुद्धा कशा पुढे संलग्न आहेत मी तुम्हाला एक एक करून सांगतोय. तर चला बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्षाबंधन निमित्त लाडक्या भावांनी लाडक्या बहिणींसाठी आता ऑगस्टचा देखील हप्ता हा मी लवकरच देऊ. म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा जो हप्ता आहे तो एकत्र इथं आपल्याला पाहायला मिळू शकतो. गेल्या वर्षीसुद्धा असंच झालं होतं, तुम्हाला माहिती आहे की 2 हप्ते हे एकत्र आले होते रक्षाबंधनमुळेच. परंतु काही कारणांमुळं आता लाडक्या बहिणी यापासून वंचित राहणार आहेत. काही 5 ते 6 कारणं इथं आहेत ज्याच्यामुळं लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. परंतु बाकीच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे. योजनेसंदर्भात आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा काही महत्त्वाचे अपडेट हे दिलेले आहेत. त्यामुळं आता त्या नेमकं काय म्हणाले आहेत आपण एक एक करून सगळं डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही म्हणाल हे अर्ज पडताळणी कुठून सुरू आहे. बघा, आपलं जे राज्य आहे महाराष्ट्र राज्य, त्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये आता कसून चौकशी केली जात आहे. तुम्ही म्हणाल कसं, तर बघा, काही ठिकाणी स्वतः अंगणवाडी सेविका जातील, काही ठिकाणी स्वतः महिला व बालविकास अधिकारी जातील. परंतु काही ठिकाणी जर जाता येत नसेल तर तिथं बॅकएंडला म्हणजेच ऑफिसमध्ये बसून सुद्धा तुमचा सर्व प्रकारचा डेटा त्यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीने येतो. जसं की तुम्हाला सांगतोय, रेशन कार्डचा डेटा त्यांच्याकडे आहे, अन्न व पुरवठा विभागाकडून ते घेऊ शकतात. दुसरी गोष्ट, RTO कडून हा 4 चाकी वाहनांचा डेटा घेऊ शकतात. तिसरं म्हणजे आधार UPI कडून तुमचे ट्रान्झॅक्शनसुद्धा ते घेऊ शकतात. म्हणजे एकंदरीत तुमच्या घरापर्यंत न सुद्धा ते तुम्हाला डायरेक्ट यादीतून बाहेर सुद्धा काढू शकतात. आता मी तुम्हाला एक एक करून सांगतोय. लक्षात घ्या, सरकारचं ह्यावेळेचं धोरण असं आहे, ज्या खऱ्याच लाडक्या आणि गरजू लाडक्या बहिणी आहेत, गरीब आणि गरजू लाडक्या बहिणी ज्या आहेत, ज्यांना 1500 रुपये सुद्धा खूप मोठं मानधन असं मानलं जातं, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशाच लाडक्या बहिणींना आता इथून पुढं हप्ता मिळणार आहे. लक्षात ठेवा, आणि हे एकदम 100% खरं आहे. आता इथून पुढं जर तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या वरी 1 रुपया जरी तुम्हाला दिसलं तरी तुमचं योजना ही बंद होणार आहे. तुम्ही म्हणाल कसं, हे सगळं मी तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, आता कोणाला किती मिळणार.
लक्षात घ्या, जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचे असे दोन मिळून 3,000 रुपये आपल्याला एकत्र इथं पाहायला मिळू शकतात, कारण रक्षाबंधन हा 9 तारखेलाच आहे. त्या अगोदरच सरकारनं जुलै आणि ऑगस्टचा एकत्र 3,000 रुपये रक्षाबंधनच्या निमित्तानं, नागपंचमीच्या निमित्तानं हे भावाकडून एक आपल्या लाडक्या बहिणींना देण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची बाबी आता बघायच्या, तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट, जर तुम्हाला त्या गरीब आणि गरजू लाडक्या बहिणींच्या यादीमध्ये यायचं असेल तर सगळ्यात प्रथम आपलं सगळ्यात महत्त्वाचं रेशन कार्डची EKYC करणं. तुम्ही म्हणाल मी गेल्या 2 महिन्याखाली केलं होतं. नाही, परत या महिन्यात करा. प्रॉब्लेम काय होतोय सांगतोय. सरकार जर वेळेस नवीन डेटा चेक करतं आणि नवीन डेटामध्ये जर तुमचं नाव त्यांना दिसलं नाही तर प्रॉब्लेमॅटिक होतो. त्यामुळं ह्या आजच्या आज किंवा उद्यामध्ये जाऊन, उद्या सोमवार आहे, उद्या सकाळपासूनच वाटप हे होणार आहे. काही याद्या इथं तयार करायला चालू आहेत. तर लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की यादीत नाव पाहिजे तर पहिल्यांदा रेशन कार्डची EKYC करून या. उद्याच्या उद्या सगळे जाऊन, ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी तर प्रामुख्यानं करून यायचंच आहे. घरातील सगळं कुटुंबाने जाऊन करायचं आहे. दुसरी गोष्ट, बँकेमध्ये आपल्या जायचं आहे. आपली खाती व्यवस्थित आहेत का हे चेक करायचे आहेत. खातं चालू आहे का, खातं ब्लॉक नाही ना, खातं मायनसमध्ये नाही ना, ह्या 3 गोष्टी चेक करायच्या आहेत. चौथी गोष्ट, आपल्या खात्याची KYC झालेली आहे का. बँक खात्याची सुद्धा KYC असते, ते सुद्धा तुम्हाला पाहायचे आहे. तर आणि तरच तुमच्या मोबाईलवरती असे 3,000 रुपयांचे खटाखट मेसेज हे येणार आहेत. पुढची गोष्ट, आपलं आधार कार्ड त्याच बँकेला लिंक आहे का आणि ते ॲक्टिव्ह आहे का हे सुद्धा तुम्हाला पाहायला लागणार आहे. फक्त लिंक आहे म्हणत येऊ नका. ते कुठल्या बँकेला लिंक आहे, ते बँक तुमचीच आहे का किंवा तीच लाडकी बहिणीला तुम्ही दिलेली आहे का, आणि आधार कार्ड ॲक्टिव्ह आहे का हे सुद्धा बघा. कारण लिंक असल्यावर डिॲक्टिवेट सुद्धा, म्हणजे बंद सुद्धा करता येतं, चालू सुद्धा करता येतं. ह्या 2 गोष्टी बघायच्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे काय, आपल्या घरी जर कोणी इन्कम टॅक्स भरत असेल किंवा काय करत असेल तर ह्या गोष्टींची तुम्हाला समज पाहिजे. पुढची गोष्ट, उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. 3 गोष्टी करा. चौथी गोष्ट, जर तुमच्या घरी कोणी RTO कडून म्हणजेच कोणी 4 व्हीलर घेतली असेल तर त्याची सुद्धा नोंदणी झालेली असेल तर तुम्हाला आता इथून पुढं हप्ते येणार नाहीत. आणि जर तुमच्याकडे एखादी गाडी असेल आणि ती विकलेली असेल आणि जरी तुमच्या नावावरती अजून दिसत असेल तर ती गाडी ट्रान्सफर करून घ्यायला सांगा. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अडथळे येणार नाही आणि तुम्हाला तुमचं नाव हे यादीत 100% राहणार आहे. आता तुम्ही म्हणाल ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि हो, ह्याच गोष्टींच्या आधारे हे सगळं होत आहे. 2.5 लाख रुपयाचं उत्पन्न कसं चेक केलं जातं सांगतो तुम्हाला. तुमचं बँकेतलं जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्यावरून सुद्धा चेक केलं जातं. दुसरी गोष्ट, तुमचा उत्पन्नाचा दाखला आहे का हे सुद्धा चेक केलं जातं. तिसरी गोष्ट, तुमचं रेशन कार्ड आहे का. ह्या 2 ते 3 गोष्टींचा आढावा घेऊनच हे तुम्हाला सगळं केलं जातं. आता तुम्ही म्हणाल मला जूनचा हप्ता आला नाही, काय करायचं आहे. तुम्हाला ह्या सगळ्या 3 ते 4 गोष्टी घेऊन तुम्हाला महिला व बालविकास अधिकारी जे काही कार्यालय आहे त्या कार्यालयात जायचं आहे. उत्पन्नाचा दाखला घेऊन जावा, रेशन कार्ड घेऊन जावा आणि तुमचं आधार कार्ड, बँक खातं सुद्धा घेऊन जावा. आणि तिथं जाऊन त्यांना म्हणा की मला जूनचा हप्ता अद्यापही आलेला नाही, तर कृपया करून माझं नाव यादीत आहे का हे चेक करा. म्हणजे जर तुम्हाला जूनचा जरी हप्ता आला नाही तर कदाचित जुलैच्या यादीमध्ये तुमचं नाव येऊन तुम्हाला इथं जुलैचा सुद्धा हप्ता मिळू शकेल. जर तुम्ही घरी बसलात मित्रांनो तर तुम्हाला तिथं काहीच होणार नाही. तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन ह्या भेट द्यावेच लागतील. कारण अंगणवाडी का सेविका जरी प्रोसेस केला तर त्याला खूप उशीर लागतो. तुम्ही डायरेक्ट महिला व बालविकास जे अधिकारी कार्यालय आहे तिथं जाऊन तुम्ही हे काम करायचं आहे. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. ज्यांना माहीत नाही व्हॉट्सअपला, ग्रुपला, जिकडे आहे सगळीकडे शेअर करा. काही प्रश्न असतील नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.